आपण आज सॅनिटरी पॅडचा डेमो पाहणार आहोत. तर सॅनिटरी पॅडचा डेमो पाहण्यासाठी आपण ग्रोमॅक्स वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा एक सॅनिटरी पॅड घेणार आहे आणि मार्केटमधला एक ब्रँड घेणार आहे, ज्याच्या पद्धतीने जर पाहायला गेलं तर दोन्हीमधला आपण कम्पेअर करणार. आज जर पाहायला गेलं तर मार्केटमधला हा एक ब्रँड आहे, ज्याच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर आपण याचं आणि आपला हा एक ब्रँड आहे ग्रोमॅक्स वेलनेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा, दोन्ही पॅडचं आपण कंपॅरिझन करणार आहे. कंपॅरिझन करत असताना जर पाहायला गेलं तर बऱ्याच महिला सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस पिरियड्स पाळी आल्यानंतर मार्केटमधला एक ब्रँड आणतात आणि त्याला प्लॅस्टिकमधनं फोडतात आणि त्याच्यामधला एक पीस काढला जातो. त्यावेळेस हा कुठंतरी बाथरूममध्ये पडण्याची शक्यता असते किंवा एक्स्ट्रा खराब होण्याची शक्यता असते. पण आपला हा ग्रोमॅक्स वेलनेसचा जो पॅड आहे तेव्हा हा मार्केट बाथरूममध्ये जरी पडल्या गेला पाण्यामध्ये तरी पण तो खराब होणार नाही आहे. आपण त्याचं टेस्टिंग घेऊया. हे पाणी आहे, हा थोडासुद्धा भिजणार नाही आहे, सेम वापरू शकतो. याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर याला पूर्णतः एअर टाइटेड बॅग दिलेली आहे. या बॅग जर पाहायला गेलं तर ही बॅग काय काम करते तर याच्यामध्ये कुठलाही बॅक्टेरिया न होऊ द्यायचं हे बॅग काम करते. आपण त्याला पूर्णतः ओपन करत आहोत. याला जे पाठीमागनं जे स्टिकिंग दिलेलं आहे यांच्यासाठी स्टिकिंग आहे, आपण इथं स्टिक करतो टेबलवरती. याला 2 विंग आहे. फर्स्ट विंग, सेकंड विंग. हा मार्केटमधला आहे, आपण याचं पण बघणार आहे. याला फक्त आणि फक्त सिंगल एक विंग दिलेली आहे आणि पाठीमागनं पण स्टिकिंग दिलेलं आहे, ज्याच्यामुळं जर पाहायला गेलं तर कपडा फाटण्याची जास्त चान्सेस आहेत. याला जे स्टिकिंग दिलेलं आहे हे स्टिकिंगमुळं, कारण का केमिकलचा यूज झालेला आहे याच्यामध्ये 100%. आपण ते पण चेक करणार आहे. हे आपण मार्केटमधला आणि ग्रोमॅक्सचा असे दोन्ही सॅनिटरी पॅड इथं ठेवलेले आहेत. दोन्ही सॅनिटरी पॅडमध्ये आपण ऑब्झर्वेशनसाठी पाण्याचा वापर करणार आहे, ज्याच्यामुळे जर पाहायला गेलं तर ऑब्झर्वेशन क्षमता किती आहे ते आपल्याला समजून जाईल. कारण या ब्रँडचे ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी दाखवल्या जातात, त्या खरंच सत्यामध्ये आहेत का आपण ते पण चेक करणार आहे. आणि आपल्या कंपनीच्या पण ॲडव्हर्टाईजच्या माध्यमातून आपण आज माउथ पब्लिसिटीच्या माध्यमातून आपण याच्यामध्ये सुद्धा किती लेंथ दिलेले आहेत किंवा साईज आहेत ह्यासुद्धा आपण दिलेले आहेत, ते आपण बघणार आहोत. आपण पाण्याचा दोन्हीमध्ये वापर करणार आहे. यामध्ये पण आपण 60 ml पाणी टाकणार आहे आणि आपल्या पण पॅडवरती आपण 60 ml पाणी टाकणार आहे, जेणेकरून तो कुठला आपण यूज करण्यासाठी बेटर आहे ते चेक करूया. 60 ml पाणी घेतलेलं आहे. आपण ह्या पण पॅडवरती 60 ml पाणी घेऊ. आपण दोन्हीवरती पाणी 60 ml पाणी टाकलेलं आहे. आपण प्रशांत सरांना चेक करण्यासाठी सांगतोय किंवा कुठला हा पॅड ओला वाटतोय आणि कुठला वाटत नाही, तर प्रशांत सर दोन्ही हाताने प्रेस करतील. पूर्ण जेवढी ताकद आहे तेवढी इथे टच करायचं, इथे टाकायचं. पूर्ण ह्या पॅडवरचं पूर्ण पाणी लीक झालेलं आहे. आलं सर इथलं काही दाखवा हात. इकडचा पूर्ण हात कोरडा आहे आणि इकडचं मार्केटमधलं ब्रँड हां पूर्ण पाणी आलेलं आहे. आपण दोन्हीचं पण पोस्टमॉर्टम करणार आहे. याच्यामध्ये काय वापरलेलं आहे आणि याच्यामध्ये काय मटेरियल वापरलेलं आहे 100%. पोस्टमॉर्टम करत असताना जे याच्यावरती ब्ल्यू कलरची चिप दिसते आणि यावरती पण एक चिप दिसते, अशा दोन्हीकडेच चिप आहे दोन्ही पॅडमध्ये. पण खरंच या कंपनीनं मध्ये चिप वापरली का कलर वापरलेला आहे हे आपल्याला पोस्टमॉर्टम केल्यानंतर 100% समजणार आहे. आपण पोस्टमॉर्टमसाठी ॲक्च्युली जर पाहायला गेलं तर हा एक लेअर आहे, ज्या लेअरमध्ये एक चिपसुद्धा नाही आहे, फक्त आणि फक्त कलर आहे. जो कलर आपण
केमिकलचा कलर 100% म्हणू शकतो. या लेअरमध्ये चिप नाही आहे, फक्त डिझाईन दिलेली आहे. आपण लाईव्ह बघतोय. आणि हा लेअर फाटणार पण नाही आहे, जो प्लॅस्टिकपासून बनवलेला आहे. हा झाला फर्स्ट लेअर. यांचे किती लेअर आहे ते पण समजणार आपल्याला. त्यानंतर जर पाहायला गेलं तर आपण याच्यामध्ये लेअर बघूया. लेअर नाही आहे. हा बघा, या पॅडवर्कमध्ये जेवढं आपण पाणी टाकलं होतं तेवढं सशाल कसं बाहेर निघणार आपण चेक करूया. म्हणजे याच्यामध्ये जवळपास जर पाहायला गेलं 60 आणि 30 40 ml पाणी होऊन जाईल. 100 ml. आणि हा कापूस नसून एक पेपरचा लद्दा आहे. हा कापूस नाही सर, चेक करा. कॉटन नाही, पेपरचा लगदा आहे. आपल्याकडनं स्वस्त दरामध्ये रद्दी घेऊन जातात कंपनीवाले आणि स्वस्त दरामध्ये रद्दी भेटल्यामुळे याच्यावरती प्रक्रिया करून केमिकलच्या हा लद्दा बनवला जातो आणि तो सॅनिटरी पॅडमध्ये वापरला जातो. लद्दा पण स्वस्त आणि सॅनिटरी पॅड पण स्वस्त, याचं कारण ते आहे. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं तर हा शेवटचा लेअर, फर्स्ट सेकंड थर्ड 3च लेअरमध्ये बनवला जातो हा पॅड. हा सुद्धा पूर्ण प्लॅस्टिक आहे, जो की जर पाहायला गेलं शरीरासाठी एकदम घातक आहे, फाटतसुद्धा नाही. आपण सेम असंच आपल्या पॅडचं पण पोस्टमॉर्टम करणार आहे. आपल्या पॅडमध्ये पण आहे का ते पण चेक करणार आहे. याच्यामध्ये पण आपण डबल पाणी टाकलेलं आहे. याला लॉक सिस्टम दिलेलं आहे साईडने, जेणेकरून ब्लडिंग हे बाहेर जाऊ नये, कपड्यावरती पडू नये. फर्स्ट लेअर आणि हे सेकंड लेअर. सेकंड आपण कल्टिवेट फर्स्ट. इथे बघा प्युअर कॉटन का म्हटलं जातं, कापडी पिशव्यांचा जसा वापर केला जातो सेम त्या पद्धतीने पूर्वीच्या काळात जसं कापड वापरायची महिला सेम त्या पद्धतीनं कॉटन दिलेलं आहे. ते पण बघूयात आपण, एकदम स्मूथली फाटते, म्हणजे प्युअर कॉटन आहे. मार्केटच्या पॅडला जोर लावावा लागतो, याला काही जोर लावायची गरज नाही. चेक करा. ही दुसरी चिप अँटीबॅक्टेरियल चिप आहे, जे चिप कवळ्या उन्हापासून बनवली जाते. आज या चिपचा वापर आपण आपल्या शरीरामधून जर पाहायला गेलं तर हीट असेल, त्यानंतर टॉक्सिन्स असेल, या शरीरामधून बाहेर पडले जातात. आपण शरीरामध्ये ताप जरी आला आणि त्यासाठी सुद्धा वापरू शकतो. अँटीबॅक्टेरियल चिप म्हटलं जातं त्याला. ते चिपसुद्धा एकदम कॉटनपासून बनवली. त्यानंतर तिसरा लेअर, पाणी आणि ब्लड वेगळं करण्यासाठी याच्यामध्ये फिल्टर पेपरचा वापर केलेला आहे. फिल्टर पेपर भेटेल आपल्याला, दिसतोय. येस, हा पण एकदम प्युअर कॉटन. अजून एक फिल्टर पेपर आहे याच्यामध्ये, खालच्या बाजूने दिला जातो, ते पण दाखवतो. हा फिल्टर पेपर आणि याला जर पाहायला गेलं तर हा सुद्धा प्युअर कॉटन आहे. याला सुद्धा एक विशिष्ट प्रकारचे छिद्र दिलेले आहेत, ज्याच्यामुळे जर पाहायला गेलं तर हवा पास होते. याच्यासाठी हवा पास होण्यासाठी छिद्र दिलेले आहेत. ते पण प्युअर कॉटन आहे, 100% कॉटन. त्यानंतर हे जेली आहे, ज्याला आपण फ्रूट जेली म्हणतो. पपई, मका, कोरफड यापासून बनवलेली जेली आहे. कारण का पिरियडच्या काळामध्ये थंड हवेची गरज असते 100%, आणि ती जेलीच्या माध्यमातून ह्या भेटते आपल्याला. हा शेवटचा लेअर आहे. हा पण कॉटनच्या कॉटनमध्ये प्लॅस्टिक आहे. शेवट 7 लेअर आहे. अग्रोमॅक्स कंपनीचा पॅड होता. पाणी निघणार नाही. कुठल्याही व्यक्तीने जर चेक केलं तरी पण पाणी निघू शकत नाही. तर पाणी नाहीच, हाताला सुद्धा पाणी लागणार नाही. जबरदस्त, छान. जय ग्रोमॅक्स.